RTE म्हणजे काय, राईट टू एज्युकेशन. हा राईट टू एज्युकेशन हा कायदा आहे, कायदा नीट वाचला पाहिजे. त्याच्या अंतर्गत सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे आता असं आहे की RTEचा असा अर्थ लावता येईल की ज्या शाळा CBSE बोर्डाच्या महानगरपालिकेच्या आहे, तुम्हाला 100% तिथंच ॲडमिशन घ्यावं लागेल. 1 किलोमीटर हा जर तुम्हाला परीघ धरायचा असेल तर ज्या खाजगी शाळांना परवानगी दिलेली आहे, ह्या शहराचे रस्ते वापरत आहेत, ह्या शाळेचं बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या शाळा वापरत आहेत. आणि त्या शाळा मात्र जर 50 किलोमीटर लांबून जर मुलं आणत असतील, त्यांच्या बसेस रस्त्यावर 20-20 बसेस उभ्या राहत असतील एका शाळेच्या समोर, तर तुम्हाला तो निकष आहे तो बदलावा लागेल. तुम्हाला त्या ठिकाणी 1 किलोमीटरच्या नाही 2 किलोमीटरच्या अंतरच्या सगळ्या मुलांना ॲडमिशन द्यावं लागेल. RTE नको, परंतु रेग्युलर ॲडमिशन जे आहे ते देखील तुम्हाला त्या 1 किलोमीटरच्या अंतरच्या लोकांना द्यावं लागेल. ते तुम्हाला मुलुंड, भांडूप, घाटकोपरवरनं आणता येणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने कुठेतरी आपली कातडी वाचवण्यासाठी हा बॉल जो आहे हा या ठिकाणी महानगरपालिकेच्या किंवा जनतेच्या कोर्टामध्ये टाकलेला आहे. तुम्ही याला ढकलत राहा, आम्ही तुमच्याकडे ढकलू, तुम्ही आमच्याकडे ढकलू. राज्य सरकार त्यांच्याकडे असलेली 25% RTEच्या सीटची जी रक्कम आहे ती देखील त्या शाळा चालकांना देऊ शकलेली नाही आहे, देत नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो 1 किलोमीटरचा हा निकषच नाही. खरं तर याच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होणं आवश्यक आहे, लोकांमध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे. काही लोक भाड्याने खोली घेतात शाळेच्या बाजूला, तिथे दाखवतात आणि ॲडमिशन घेत आहेत. आणि मग जो गरीब माणूस आहे, जो मागासवर्गीय माणूस, जो कष्टकरी माणूस आहे, तो त्याच्यापासून वंचित राहतोय. आणि तो वंचित राहू नये याच्यासाठी आपण नीट ॲक्ट वाचला पाहिजे. तो ॲक्ट काय आहे, RTE हा त्याचा GR 100% आपण वाचा. आणि त्याच्यानंतर कोणीतरी 1 किलोमीटरचा परीघ, कोणी सांगितलं तुम्हाला हा 1 किलोमीटरचा परीघ आहे? महानगरपालिकेला अधिकार आहे तो सांगायचा. कायदा वाचा ना, आपण कायदा वाचा आणि कायदा वाचल्यानंतर कळेल. मग मुलुंडची, भांडूपची, घाटकोपरची मुलं या ठिकाणी आलीच नाही पाहिजे, त्यांना तुम्ही ॲडमिशन देऊ नका. 100% आमच्या ह्या ऐरोलीमधली जी मुलं आहेत त्या 100% मुलांना द्या. शिल्लक राहिलेल्या लोकांना बाहेरून घ्या. तुम्ही असं करता का? करत नाही. तर त्यामुळे ज्या ज्या लोकांनी आपल्या ॲडमिशनसाठी अर्ज केलेला आहे, जे पालक सक्षम आहेत, त्या पालकांनी त्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे, हट्ट धरला पाहिजे. कुठलाही लूपहोल त्या ठिकाणी सोडता कामा नये, असं माझं या ठिकाणी सर्व रहिवाशांना आव्हान आहे. आणि राज्य सरकारच्या या कृतीला देखील मी या ठिकाणी जागरूक नागरिकांनी प्रश्न विचारावेत अशा प्रकारचं आव्हान देखील आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून करतो.